नागपुर में नगर पंचायत चुनाव की पृष्ठभूमि में कांग्रेस को बड़ा झटका लगा है। कांग्रेस प्रदेश समिति के सचिव प्रसन्न तिड़के ने गुटबाजी, अन्याय और उपेक्षा का आरोप लगाते हुए भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर लिया है। उन्होंने भाजपा में शामिल होते हुए मौदा नगराध्यक्ष पद के लिए अपनी उम्मीदवारी भी दाखिल की। तिड़के ने कहा, कांग्रेस में मुझे लगातार नजरअंदाज किया गया। स्थानीय नेताओं की तानाशाही बढ़ रही थी, इसलिए मुझे यह कदम उठाना पड़ा। गौर से सुनिए आगे और क्या कुछ कहना है तिड़के का। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये कार्य करत होतो। तुम्हाला आठवत असेल, आधी नानाभाऊ पटोले जेव्हा प्रदेश अध्यक्ष असते त्यांनीच मला तिथे सचिव पदावर नियुक्त केलं। त्यानंतर मला आता हर्षवर्धन सपकाळ साहेब आहेत, त्यांनी मला महाराष्ट्राचा महासचिव बनवलं आणि सातत्याने आम्ही संघटनेचं काम करत आलो पक्षाचा। त्याच्या पहिले जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये मला संधी मिळाली तेव्हाही काम केलं। पण ज्या पद्धतीने हळूहळू काम करत असताना मला जे भासवलं किंवा जे घडत गेलं माझ्यासोबत, त्यांनी नुसतं डावलण्याचा प्रयत्न केला। बरेचदा आम्ही जेव्हा इथे मौद्याला आम्ही इथे ग्रामपंचायत लढवल्या, नगरपंचायती पण आम्ही त्यावेळेस पहिली नगरपंचायत आम्ही निवडून आणली। त्यानंतर मागच्या वेळेसपासून त्यांनी ज्या पद्धतीनं इथं मला बाजूला सावरून काही 2-4 लोक इथं बसून ह्या तालुक्याचं राजकारण करतात आणि तुमचे केदार साहेब त्यांचं ऐकून आणि इथला निर्णय देतात। मी त्यांना माझ्या तिकिटीची मागणी केली होती का बा मी मौद्याच्या नगरपंचायतला मी यावेळेस उभं राहते। इथली परिस्थिती पाहून त्यांना म्हटलं का आपण ही सीट काढू शकतो, कारण मला मागचा ग्रामपंचायतपासून नगरपंचायतचा अनुभव आहे। त्या पद्धतीनं मी त्यांना मागणी केली। त्यानंतर त्यांनी एकाही शब्दाने मला कुठल्याबद्दल कुठलं बोललं नाही, कुठं चाललं नाही आणि मी सातत्याने मी मागेही बोललो की बा इथं पक्ष वाढवायचा कार्यक्रम नाही, इथं गटाचा राजकारण जास्त होत आहे। कारण पाहिलं मी की प्रत्येक तालुक्यात किंवा ठिकठिकाणी या लोकांचे 2-4 लोकांचा असा गट चालतो। हा काँग्रेस पक्ष नाही चालवत, हे गटाचं गट चालवतात आणि त्या पद्धतीने हे काम करतात। म्हणजे त्याच्या बाहेर नाही, असं नाही का लोक वाढले पाहिजे किंवा पक्षात लोक आले पाहिजे किंवा त्याचा प्रसार झाला पाहिजे किंवा त्या याला काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून म्हणा किंवा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून असा कुठलाही कार्यक्रम ते घेत नाही। फक्त 3-4 लोक राहिले म्हणजे विषय संपला, म्हणजे काँग्रेस पक्ष म्हणजे तेवढ्याच पुरता राहिला। त्याच्या व्यतिरिक्त काही नाही, कुठे कुठल्या मिटिंगा नाही तालुक्यात, कुठं काही नाही। नुसतं तिथं बसून नागपुरात बसून आपण पूर्ण जिल्ह्याचं राजकारण करता आणि ते थोपवता, म्हणजे त्या लोकांवर तिथल्या कार्यकर्त्यांवर ते थोपवता, म्हणजे ते हुकुमशाहीचं राजकारण केल्यासारखं करता। म्हणून मी तो निर्णय घेतला, कारण कुठं ना कुठं मला ते भासत होतं। मला वेळोवेळी ते मला जाणवलं, मला त्या अपमानास्पद बरेचदा केलं। कारण मी काम करत असताना तुम्हाला आठवत असेल का आम्ही इथे सगळ्यांना घेऊन काम करत होतो। पहिली ग्रामपंचायत इथे आम्ही बसवली, आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन गेलं। पहिली जेव्हा नगरपंचायत झाली तेव्हाही आम्ही इथले लोकल लोकांनीच ती लढून जिंकून आणली। तेव्हाही बावनकुळे साहेब इथले आमदार होते, मंत्री होते, पण तरी आम्ही ती निवडून आणली, काँग्रेसच्या वाटेला आणली। पण मागच्या वेळेसपासून मागही अशीच गडबाजी केली त्यांनी आणि काँग्रेस हारली। यावेळेसही त्यांना इथली परिस्थिती सांगितली, खासदार बर्वेंजींना सांगितली, केदार साहेबांना, पण त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। तुम्ही पाहिलं असेल पुऱ्या जिल्ह्यामध्ये असंच चालू आहे, सगळीकडे हेच चालू आहे का बस सगळं आपला गट स्ट्रॉंग राहिला, पार्टी नाही, आपला गट स्ट्रॉंग राहिला पाहिजे। आपले लोक जे आहे 2 ते 3-4 लोकांमध्येच आपली पार्टी राहिली पाहिजे, असा तो विषय चालू आहे। म्हणूनच मी त्याचा राजीनामा देऊन मी भाजप पक्षाने मला संधी दिली। मला आजच मी नगराध्यक्षासाठी मी अर्जही केला आहे। पुढेही आता त्यांच्यासोबत राहून मी इथला विकासाचं काम करेन। काँग्रेसकडून आरोप होत आहे की नेते स्वार्थासाठी पक्ष बदलतात, आपण या आरोपाला काय उत्तर द्याल? स्वार्थीपणा कुठं आला? आपण पक्ष वाढवायच्या गोष्टी करून आलो ना इथे, आणि आपण पक्ष म्हणजे कोण निवडून येईल, कोण काय आहे याचा सर्वे केला पाहिजे त्यांनी। स्वार्थी म्हणून काय होणार आहे? स्वार्थी कोणता स्वार्थीपणा केला आम्ही? म्हणजे याच्या आधी आम्ही निवडून आणले ना लोक, याच्या आधी आम्ही ग्रामपंचायत पासून नगरपंचायतीत निवडून आले, त्याच्यात स्वार्थी कुंड आहे? आम्ही सगळंच केलं, आम्ही लोकसभेला त्यांच्यासोबत होतो, विधानसभेला त्यांच्यासोबत होतो, पण इथली खरी परिस्थिती न जाणून घेता तुम्ही एकतर्फी निर्णय देता, त्याच्यात कुठला स्वार्थीपणा आला?
आम्ही तर काँग्रेस इथं बसली पाहिजे बा या उद्देशाने आम्ही तो निर्णय घेतला ना, पण त्यांच्याकडे त्याचा दुर्लक्ष नाही. म्हणजे तुमचा समोरचा कॅन्डिडेट तुम्ही जो काही निवडून दिला तो हारला का जितला त्याचं काही घेणं देणं नाही का. त्याला स्वार्थी याच्यात मला कुठं स्वार्थीपणा दिसून नाही आला. माझी मोठ्या नेत्यांशी झाली होती, त्यांनी सरळ सांगितलं, पण नागपूर जिल्ह्यातल्या नाही. तेव्हा त्यांना मी म्हटलं, त्यांनी कुठल्याच प्रकारचं माझ्याकडे कुठल्याच प्रकारचं बोलणं नाही, काही चालणं नाही, कुठला एक फोनसुद्धा नाही, कोणी जिल्ह्याची मला कोणत्याच नेत्याची समजूत घातली नाही किंवा आपण त्याच्यावर विचार करू असं कुठलंच काही झालं नाही. त्यांचं सगळं गृहीत धरलं होतं आणि सगळंच त्यांनी ठरवून घेतलं होतं का आपल्याला याला बाजूला करूनच आम्ही जो म्हणू तो कॅन्डिडेट देऊ.